नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याच्यामधील 9वा घटक वजाबाकी त्याच्यामधील स्वाध्याय 9.2 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत आणि याच्यामध्ये बरीचशी उदाहरणं, शाब्दिक उदाहरणं आहेत। चला व्हिडिओला सुरुवात तर करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, स्टार, चौकोन, त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील। आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पर्यायांचाच वापर करायचा आहे। मग त्याआधी आपण आहे ते गणित लिहून घेऊया। बघा मी इथे चिन्ह नाही लिहिलेत, मी तिथे नंबर लिहायला जागा सोडली, इथे आपल्याला दिसते चिन्ह। आता बघा चौकोनातून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 4 येतील। आता बघा दिलेल्या अनुक्रमे संख्या कोणत्या, पहिल्यांदा हे स्टार आहे, त्याच्यानंतर चौकोन आणि मग आहे त्रिकोण। जर आपण आता बघा आपल्याला माहिती आहे कोणत्या संख्येतून 3 वजा केल्यावर 4 येतील, तर आपल्याला माहिती आहे 7तून 4, मग आपण या दोघांची बेरीज करतो, मग 3 अधिक 7 किती, 3 अधिक 4 किती झाले, 7 झाले। म्हणजे इथे कोणता अंक आहे, तर इथे 7 अंक, कारण 7तून 3 गेल्यावर 4 येतात। मग इथे चौकोन आहे, मग चौकोनासाठी कोणता अंक, 7। मग आता मला सांगा चौकोन कुठे आहे, मध्ये आहे, मग मध्ये बघा इथे एक 7 आहे आणि इथे एक 7 आहे, इथे 9 आहे आणि इथे 3 आहे, मग हे 2 तर येणार नाहीत, म्हणजे पर्याय 1 किंवा पर्याय 2 ह्यापैकी एक आपलं उत्तर आहे। मग हे तर आपल्याला समजलं, बरोबर आहे। आता काय करूया आपण, आता त्रिकोणातून कोणत्या संख्येतून 2 वजा केल्यावर चौकोन येतो। चौकोन म्हणजे किती, आपण चौकोनाची किंमत काढून घेतली 7, मग इथे काय लिहून घ्यायचं, हे 7 लिहून घ्यायचं। मग कोणत्या संख्येतून जर 2 वजा केले तर 7 येतात, आपल्याला मोठी संख्या माहीत नाही आहे ना, मग आपण काय करतो या दोघांची बेरीज करतो, मग 7 आणि 2 9, मग इथे म्हणजे इथे कोणता आहे संख्या, 9, त्रिकोण आहे की नाही, मग त्रिकोणासाठी आपण 9 काढून घेतला। मग बघा बरं 7 आणि 9, बघा चौकोनासाठी 7 आणि त्रिकोणासाठी 9, मग 7 आणि 9, मग इथे आहे का, नाही, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, इथे मात्र 3 असणार आहे। बघा काढून घेऊया आपण। आता 2 मधून इथे कोणता अंक आहे, तर 7 आहे। चौकोनाची आपल्याला किमती माहीत झालीत, आपण चौकोनाच्या जागी सगळीकडे 7 लिहून घेऊया। बघा 2तून 7 काही जात नाहीत, मग आपण काय करतो 2 खोडतो वर घेतो, इकडचा एक हातचा आपण इथे घेतलेला आहे। आता 12तून 7 गेले बरोबर 5 आले। आता इथला म्हणजे आपल्याला हॅशचा नंबर माहीत नाही आहे, मग आपल्याला माहिती आहे कितीमधून 5 गेल्यावर 7 राहतात, तर आपल्याला माहिती आहे किती, 12तून 5 गेल्यावर 7 राहणार आहेत, पण इथे कोणता अंक आहे, 3 आहे, मग 3तला एक इथे घेतला, इथे किती राहिले 2, मग 2तून काही 5 जात नाहीत, मग काय घेतो आपण इकडचा एक हातचा, इथे राहिले 7, 12तून 5 गेले 7 राहिले, 7तून आता इथे ही किंमत ठेवायची, मग 7तून 3 गेल्यावर बरोबर 4 राहतात। मग या पद्धतीने आपण या संख्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। एका संख्येत 6,08,000, 5,000, 4 शतक, 2 दशक, 0 एकक आहेत। या संख्येतून जर आपण 10,80,420 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल। मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, ही संख्या लिहून घेतली पाहिजे। मग आपल्याला माहिती आहे 6 दशलक्ष सांगितले, 6 दशलक्ष 0 लक्ष आहेत, म्हणजे लाखाच्या घरामध्ये 0। आता आपण बघा या पद्धतीने ही घरं लिहिली तर अगदी उत्तम, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि हे दशलक्ष। मग बघा 6 लक्ष 0 लक्ष, 6 दशलक्षच्या घरात, 0 लक्षच्या घरात, 8 दशहजार, 8 दशहजार आणि 5 आहेत ते हजारामध्ये, 4 शतकाच्या घरात, 2 दशकाच्या घरात आणि 0 एककाच्या घरात। मग कोणता अंक तयार झाला, तर 60,85,420 हा अंक तयार झाला। आपण जर हा अंक खाली लिहून घेऊया, 60,85,420। आता या संख्येतून आपल्याला ही संख्या काय करायची, वजा करायची। मग बघा 10,80,420 यांची जर आपण वजाबाकी केली, बघा 0तून 0 गेले 0, 2तून 2 गेले 0, 4तून 4 गेले 0, 5तून 0 गेले हे 5, 8तून 8 गेले 0, 0तून 0 0, 6तून 1 गेले हे 5। मग आपलं उत्तर किती आलंय, 50,05,000, 50,05,000। आता हे जर इथे पर्यायांमध्ये शोधायचं असेल तर बघा आपण कसं शोधायचं आहे, हे 500, हे 500 आणि वर एक 0, मग बघा बरं, बघा इथे हे 500, हे 500 आणि 0, म्हणजेच 50,05,000, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 35,00,000
46,829 या संख्येत किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या 43 लाख असेल. मग आता बघा आपल्याला माहिती आहे ही संख्या याच्यामध्ये किती मिळवायची म्हणजे बघा ही संख्या कोणती आहे 35,46,829 या संख्येमध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर आपलं किती येणार आहे 43 लाख. हे म्हणजे इथली संख्या आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळी आपण काय करतो या दोघांची काय करतो वजाबाकी करतो. मग या दोघांची आपण वजाबाकी करून घेऊया. बघा यांची वजाबाकी 10तून 9 गेला 1, 9तून 2 गेले ते 7, 9तून 8 गेला 1, 9तून 6 गेले 3, 9तून 4 गेले 5, 3तून 5 काही जात नाही आपण 3 खोडतो वर घेतो इकडचा एक हातचा इथे राहिले हे 3, 13तून 5 गेले इथे राहिले 8 आणि 3तून 3 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले तर बघा 8,53,171. मग 8,53,171 कुठे आहे बघा हे ते 0 होते. मग आपण इकडचा एक इथे घेतला मग इकडचा एक हातचा इकडे इकडे घेत मग इथे किती राहिले हे 2 राहिले. मग ह्या 2तून काही 5 जात नाहीत म्हणून आपण हे 4 कट केले 4तला एक इथे घेतला मग 12तून 5 गेले इथे आले हे 7, 3तून 3 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले 7,53,171. मग बघा 7,53,171 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेहमी हातचा घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे कारण एखादा जरी हातचा राहिला तर आपलं पूर्ण गणित चुकू शकतं म्हणून मग काळजीपूर्वक वजाबाकी करायची आहे. चौथा प्रश्न एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750ने जास्त आहे. स्कूटरची किंमत 11,000 असेल तर मोपेडची किंमत किती. मग इथे काय करायचं आहे आपल्याला वजाबाकी करायची. मग 11,000 वजा 3,750 यांची वजाबाकी करूया. 0तून 0 गेले 0, 0तून जात नाहीत आपण काय करतो इकडचा एक हातचा इथे घेणार आहोत. आता काय झालं 0तून 5 जात नाहीत मग आपण काय करतो 0 खोडतो वर घेतो. शेजारी मदत घ्यावी ती शेजारी पण 0 तो खोडला वर घेतला इकडचा एक इथे घेतला इथे हे 0 राहिले 10तला एक इथे गेला इथे राहिले हे 9, 10तून 5 गेले हे 5, 9तून 7 गेले 8, 9 2 आले 0तून 3 जात नाहीत मग हा खोडून इथे घेतला 10तून 3 गेले इथे राहिले 7. मग आपलं उत्तर किती आले 7,250. म्हणजे स्कूटरची किंमत त्या मॉपेडची 7,250 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघाली. आता बघा इथे दिलेल्या माहितीनुसार 25 प्रवाशांना घेऊन निघालेली आहे. कराडला 12 प्रवासी चढले म्हणजे बेरीज करायची. मग यांची बेरीज कधी 5 आणि 2 7, 2 आणि 1 3 किती झाले याची एकूण आता 37 आणि 4 स्त्रिया उतरले म्हणजे कमी झाल्या. मग 37 7तून 4 गेले 3 राहिले वरून घेतले वरून हे 3 मग आता राहिलेत किती 33. साताऱ्याला 16 प्रवासी चढले. आता बघा 33 होते त्यातले साताऱ्यामध्ये 16 चढले म्हणजे बेरीज. मग आता बघा 6 आणि 3 9, 3 आणि 1 4 49 झाले. काय सांगितले साताऱ्याला 16 प्रवासी चढले आणि 9 उतरले. मग 9 उतरले म्हणजे वजाबाकी. मग 49मधून 9 गेले 9तून 9 गेले 0 आणि हे 4 राहिले किती आता 40. आता पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यानंतर अहमदनगरला 15 प्रवासी उरले. मग आता एवढे राहिले होते पण त्यातल्या अहमदनगरला फक्त 15 राहिले म्हणजे पुण्यामध्ये निम्मे काहीतरी उतरले तिथले. मग या दोघांची काय करायची 40मधून 15 वजा करायचे. मग आता बघा 0तून 5 जात नाहीत म्हणून आपण काय करतो हातचा घेतला 10तून 5 गेले इथे राहिले हे 5, 3तून 1 गेले इथे राहिले हे 2. मग आपलं आता पुण्यामध्ये किती प्रवासी उतरले तर 25. मग बघा 40मधून 25 गेले बरोबर अहमदनगरला 15 प्रवासी उरले म्हणून आपलं इथे उत्तर आहे 25 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न एका शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी 17,35,883 पुरुष आणि 16,33,978 स्त्रिया आहेत व उरलेली मुले आहेत. जर एकूण लोकसंख्या 43,37,748 असेल तर मुलांची संख्या किती. मग आपल्याला माहिती आहे हे मिश्र गणित आहे. आधी या दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज करायची म्हणजे 17,35,883 पुरुष आणि महिला किती आहेत 16,33,978 या स्त्रिया यांची बेरीज करूया. 8 आणि 3 9 10 11 हातचाला आला 1, 8 आणि 8 16 हातचाला आला 1, 9 आणि 9 18, 8 आणि 1 9 आणि हे 9 18 हातचाला आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि हा 1 9, 3 आणि 3 6, 6 आणि 7 13 हातचाला 1, 1 आणि 2 1 2 3. मग आपलं उत्तर किती आले 33,69,861 हे स्त्री आणि पुरुषांची संख्या आहेत. आता आपल्याला एकूणमधून
ही दोघांची जी आलेली बेरीज आहे ती वजा करायची आहे, म्हणजे आपल्याला मुलांची संख्या मिळेल. मग एकूण लोकसंख्या किती आहे? 43,37,748 वजा 33,69,861. 8तून 1 गेल्या 7, 4तून 6 जात नाही, 4 खोडायचे वर घ्यायचे, इकडचं एक इथे राहिला. 14तून 6 गेले, इथे राहिले हे 8. 6तून 8 जात नाहीत, इकडचं एक खोडलं, इथे घेतलं, इथे राहिले 6. 16तून 8 गेले, इथे राहिले हे 8. 6तून 9 जात नाहीत, परत हातचा घ्यायचा. 16तून 9 गेले, मग किती राहिले? 7. 2तून 6 जातात का नाही, मग इकडचं एक इथे घेतला, इथे राहिले हे 2. 12तून 6 गेले 6. 2तून 3 जात नाहीत, परत एक हातचा आणि इथे हे 3. 12तून 3 गेले, किती राहिले? 9. 3तून 3 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले? 9,67,887. मग कुठे आहे ते? पर्याय क्रमांक 2 मध्ये. 9,67,887. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 16,52,978 वजा 163 चौकोन 856 बरोबर 15,122. या उदाहरणात रिकाम्या चौकटीतला अंक पुढीलपैकी कोणता असेल? आता आपल्याला या इथे कोणता अंक आहे माहीत नाही. मग आपण काय करूया, या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला इथला अंक मिळणार आहे. मग आपण काय करूया, मोठी संख्या कोण आहे? 16,52,978. याच्यामधून आपल्याला हे वजा करायचं आहे 15,122. बघा, हे 122 आणि हे 15,000 यांची वजाबाकी. 8तून 2 गेले 6, 7तून 2 गेले 5, 9तून 1 गेला 8. 2तून 5 काही जात नाही, 2 खोडायचं वर घ्यायचं, इकडचं एक हातचं इथे, इथे राहिले हे 4. 12तून 5 गेले 7, 4तून 1 गेले इथे 3 आणि हे 16 आहे तसं. मग आपलं उत्तर किती आले बघा? 16,37,856. जे आपल्याला काही संख्या त्यांनी दिलेत बघा, इथे पहिल्यांदा 163 दिलेला आहे आणि शेवटला 856 दिलेला आहे. मग मधलाच अंक फक्त आपल्याला काढायचा होता. मग मधला अंक किती मिळाला आपल्याला? 7. मग 7 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही पहिले 7 प्रश्न सोडून घेतलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.